दर्यापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरातील कथित गैरव्यवस्थापन, दिव्यांग नागरिकांची झालेली गैरसोय आणि आयोजनातील त्रुटींप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मृणाल मनोहरराव इंगळे यांनी उपविभागीय अधिकारी, एसडीओ आणि तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात शिबिराच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित करत दिव्यांग नागरिकांसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी या 2 तालुक्यांसाठी आयोजित शिबिरासाठी अपुऱ्या क्षमतेच्या सभागृहाची निवड केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि अनेक नागरिकांना काम न होताच परतावे लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय शिबिरासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचा सविस्तर खर्चाचा लेखाजोखा लेखी स्वरूपात जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगांची झालेली गैरसोय आणि नियोजनातील त्रुटींसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाने या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अमरावती जिल्हाधिकारी यांनाही पाठवल्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या निवेदनामुळे महाराजस्व अभियानातील आयोजन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता एसडीओ आणि तहसील प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या अंतर्गत त्या दिवशी जो गोंधळ झाला त्याबद्दल मी लेखी तक्रार ही जिल्हाधिकारी यांना दिली आहे. तसेच माननीय पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब यांना सुद्धा ही लेखी तक्रार दिलेली आहे. आता मला प्रतीक्षा आहे की त्या खर्चाचा हिशोब आणि दिव्यांगांना झालेली हेळसांड याबद्दल मला कागदोपत्री पत्राद्वारे कळवावे आणि याच्यावर जर काही झाले नाही तर मी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही तक्रार करणार आहे. 10 लाख रुपये जे आले त्याचं काय झालं तो हिशोब मला पाहिजे म्हणजे पाहिजे.